आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। का गुलामीची सवय लागलेल्या पक्षाला मोकळा आभाळ सुद्धा कैद वाटायला लागतं। कधी मोकळी होणारच त्या बहिरवी वैजेच्या गुलामीतून? भैरवी माई कशी का असेना, पण त्यांनी जर माझ्यावर उपकार केलात ना ते जास्त महत्वाचे आहेत माझ्यासाठी। आणि माझं लग्न झालंय, मी एका छोट्या घरातून महालात जरी गेले असले तरी मी माझा शब्द नाही मोडू शकत। आणि तुम्ही मुलगी मानता ना मला, मग भैरवी माईला हरवण्यासाठी तुम्ही माझा शब्द खोटा पाडलात। जिंकलात तुम्ही, पण हरले मी। तुझ्या आवाजावर फक्त तुझा अधिकार आहे, हे सत्य जगासमोर यायला नकोय। ती वेळ गेली आता। खोट्यावर खोट्याचे इमले बांधत आले। जर जर हे सत्य सारंग सरांना कळलं तर काय होईल? जी मुलगी आपल्या शब्दाला जागली नाही, ती आपल्या नवऱ्याशी खोटं बोलली, तिच्यावर कधी आयुष्यात विश्वास ठेवतील ते? का नाही? सारंगचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर तो नक्कीच विश्वास ठेवेल। मला नाही माहित त्यांचं प्रेम आहे की नाही माझ्यावर, पण मी मनापासून त्यांना नवरा मानते। स्वतःच्या आयुष्याचा खेळ मांडलायस तू, हे अजूनही लक्षात येत नाहीये का तुझ्या? कधी येणार आहे? कसं सांगू? माझी लेक सानिका, एके रात्री अचानक तिला ताप आला होता ना। 7 वर्षाची होती आणि ताप हळूहळू इतका वाढला की तो डोक्यात गेला आणि मुलगी काही औषध घ्यायला तयारच होईना। औषध जवळ नेलं की जीवाच्या आकांतानं ओरडायची। आता ताप तर उतरायला हवा की नको, बरं तर वाटायला हवा की नको? मग मी काय केलं? मी नाक दाबलं आणि कडू औषध तिला पाजलं। थोड्या वेळाने ताप उतरला, तिला बरं वाटलं। जशी माझी सानिका तशी तू। तुला तुझ्या भल्याच्या गोष्टी कळत नसतील तर त्या तुला दाखवून देणं हे बाप म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार। त्या भैरवी वझेने पाया पडून तुझी माफी मागितली तरी तिला तुझी खरी किंमत कळलेली नाही, तिला आता कळणार। सावलीची खरी किंमत तिला आता कळणार। त्यावेळी तुला माहितीये, त्या कार्यक्रमात यांनी तुला आवाज जाणारं जे औषध पाजलं तेच औषध घरी आल्यावर यांनी स्वतः सुद्धा घेतलं।